मी आहे राधिका आणि राधिका's किचन मध्ये मी पुन्हा एकदा खास स्पेशल डिश घेऊन आले आहे। ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्याच आवडीची, ते म्हणजे कोल्हापुरी झणझणीत पांढरा रस्सा। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कोल्हापुरी झणझणीत पांढरा रस्सा, मागल्या वेळेचा जो व्हिडिओ होता तो आपण वेगळ्या मेथडनी पाहिला होता आणि आजचा व्हिडिओ आहे तो आपण वेगळ्या मेथडनी पाहणार आहे। चला तर मग साहित्य तेच पण पद्धत थोडीशी वेगळी, लगेचच आपण बघूया पांढरा रस्सा। नमस्कार सर्वांना, राधिका's किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिका's किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिका's किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल। तर पहा, इथे पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपण इथे मी अर्धा किलो मटण घेतला आहे। तिथे मी एक नारळ ओला घेतला आहे। तिथे मी खडे मसाले घेतले आहेत। पहा, इथे मी एक मोठा कांदा उभा कट करून घेतला आहे। इथे मी 10 ते 11 काजू गरम पाण्यात भिजत घातले आहेत। इथे मी 2 चमच खसखस ही गरम पाण्यात भिजत घातली आहे। तिथे मी गरजेनुसार काळी मिरी पूड घेतली आहे। तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पांढऱ्या मिरीची पूड घ्या आणि तिथे मी चवीनुसार मीठ घेतलं आहे। चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। तर पहा, इथे कुकरमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि तेल इथे गरम झालं आहे। तर ह्याच्यात आपण थोडेसे मसाले घालून घेऊया, म्हणजे फ्लेवर सेम आपल्या पूर्ण रश्श्याला येईल। तर इथे मी जे खडे मसाले घेतले होते त्याच्यातले मी थोडेसे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी घेत आहे। थोडीशी जिरी, पहा थोडे खडे मसाले, तेल तापलं आहे खूपच, आणि 2 इथे मी तमालपत्री घालून घेते। आता यामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण एक दुसरी प्लेट ठेवून ह्याला 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे लो फ्लेम वरती। तर पहा, इथे मी 4 ते 5 मिनिटांसाठी मटण वाफवून घेण्यासाठी इथे वरती मी प्लेट ठेवली आहे आणि इथे गॅसची फ्लेम लो आहे। आता जर इथे तुम्हाला झणझणीत असा कोल्हापुरी पांढरा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अखंडच 2 ते 3 हिरव्या मिरचीचा वापर करू शकता। अखंड असेच ह्याच्यामध्ये घालू शकता, जसे आपण खडे मसाले घातले। ही थोडीशी मेथड वेगळी आहे। तर पहा, इथे आपण 4 ते 5 मिनिटांनी पाहणार आहे। आता व्यवस्थित आपल्याला मटण हलवून घ्यायचं आहे आणि पहा, इथे छान असं वापरलं आहे। आता आपण ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे। इथे आपण गरम पाणी घालून घेणार आहे। तर पहा, इथे मी गरम पाणी ह्याच्यात ओतून घेणार आहे। इथे आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे। मी अजून थोडं ऍड करणार आहे पाणी यामध्ये। पहा, इथे अजून थोडं मी पाणी ऍड करून घेत आहे गरजेनुसार। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। इथे थोडासाच वापर करायचा आहे मिठाचा। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम हाय करते आणि उकळी आणून घेते।
इथे आपल्याला उकळी आणण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागणार आहे. आणि ते पहा उकळे आले आहे. आता आपण गॅसची फ्लेम इथे लो करायची. मी आणखीन थोडे यामध्ये पाणी वाढवलं आहे 1 वाटी. आता याला झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते कुकरच्या मी 5 ते 6 शिट्ट्या मीडियम फ्लेम वरती काढून घेणार आहे. आता पहा इथे आपल्याला कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण थोडं तेल घालून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम हाय केली आहे मी. तर पहा इथे तेल ही तापलं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे. आता पहा आपल्याला कोल्हापुरी पांढरा रस्सा दाटसर हवा असेल तर त्यासाठी कांदा हा सुरुवातीलाच कुकरमध्ये ज्या वेळेस आपण मटण शिजवत असतो त्यावेळेला न घालता हा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये. खूप छान भाजायचा कांदा. पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला. इथे दुसरी एक टिप्स म्हणजे पहिली टिप्स म्हणजे कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. दुसरी टिप्स म्हणजे इथे आपण आता कांदा, काजू आणि फक्त खसखसचा वापर केला आहे. तुम्हाला अजून जर पांढरा रस्सा घट्ट बनवायचा असेल, थोडीशी वेगळी टेस्ट आणायची असेल तर त्यामध्ये 2 ते 3 चमच मगज बी आणि 2 ते 3 चमच तीळ हेही आपल्याला काजू सोबतच भिजत घालायचे आहेत, पण सेपरेट भिजत घालायचे. पाहू शकता कांद्याचा कलर चेंज होत आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कच्चा असा कांद्याला स्मेलच नाही आला पाहिजे. खूप छान असा भाजून घ्यायचा. महिन्यातून 2 ते 3 वेळेस पांढरा रस्सा माझ्या किचन मध्ये बनतो. खूप आवडतो लहान मुलांना, माझ्या मिस्टरांना. व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. अजून भाजला नाही. तर पहा इथे गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आणि अजून जसा आपल्याला कांदा भाजायचा आहे तसा अजून भाजला नाही. इथे पहा कंटिन्यू हलवत जायचं. एवढा असं ह्याला जळू द्यायचं नाही. आता गॅसची फ्लेम हाय होती, मी मीडियम केली आहे. इथे पाहू शकता गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे इथे पहा कांदा सॉफ्ट नाही झाला, जळाला आहे. पहा जसा बिर्याणीला होतो तसा झाला आहे. आपल्याला तसा नाही करायचा. आपल्याला पूर्ण कांदा असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. कांद्यात एक गोडवा असतो, तो गोडवा येईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आता पहा जसा पाहिजे आहे तसा अजून झाला नाही. मी ते कांदा भाजून झाल्यानंतर ना तुम्हाला मिनिट सांगणार आहे किती मिनिटामध्ये तसा कांदा भाजून झाला आहे ते. आणि ते गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम गॅस वरती आपण कंटिन्यू हलवत आहे कांदा. तर पहा इथे जसा आपल्याला कांदा हवा आहे तसा भाजून झाला आहे आणि यासाठी मला इथे 4 ते 5 मिनिटं लागले आहेत. पहा आता हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आता. तर आता पहा इथे कांदा ही गार झाला आहे आणि काजू खसखस ही व्यवस्थित भिजले आहे. आता इथे मी नारळाचं दूध काढून घेणार आहे आणि तिथे मी काजू, खसखस आणि कांदा हे मी व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट. हवा असेल तर तुम्हाला हे सगळं सेपरेट तुम्ही पेस्ट करा. चला लगेचच आपण पेस्ट करून घेऊया. तिकडे मटण शिजत आहे. तर पहा इथे नारळाचं दूध, जो आपण कांदा भाजून घेतला होता त्याची पेस्ट आणि इथे खसखस आणि काजूची पेस्ट करून मी सगळं सेपरेट घेतलं आहे आणि खूप छान अशा पेस्ट तयार झाल्या आहेत. आता चला
आपण पांढरा रस्सा तयार करायला घेऊया। तर पहा, इथे आपण मटण शिजवलं होतं, त्याचं पाणी घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे। पहा, आता इथे गॅसची फ्लेम मी हाय केली आहे। आता याच मध्ये मी जे कांद्याचं वाटण केलं होतं ते घालून घेणार आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, कांदा घातल्यानंतर लगेच दाटसरपणा आला आहे। पण जसं मी सांगितलं, कांदा छान असा आपल्याला तेलात भाजून घ्यायचा आहे, नाहीतर त्याचा जो स्मेल असतो तो आपल्याला लगेच जाणवतो कांद्याचा। खूप छान असा सुगंध सुटला आहे। पहा, इथे कांदा आता आपला व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। आता यामध्ये आपण काजू आणि खसखस जी वाटून घेतली आहे त्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे। पहा, किती छान असा आता इथे मी पहिलं मिठाचं प्रमाण चेक करून घेणार आहे। आता इथे मी या सगळ्या मिठाचा वापर करून घेणार आहे। आपण सुरुवातीला ही मीठ घातलं होतं ज्या वेळेस आपण मटण शिजवून घेत होतो त्यावेळेस। आताने आपण इथे मीठ घातलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटभर असं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि 2 मिनिटानंतर अजून एकदा मी पुन्हा टेस्ट बघणार आहे मिठाच्या प्रमाणासाठी। तर इथे पहा, मिठाचं प्रमाण खूप छान असं झालं आहे। आता यामध्ये घालायचं आहे जे मला आवडतं, काळी मिरी पावडर। पहा, इथे व्हाईट मिरीचा वापर केला जातो, पण माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून इथे मी काळ्या मिरीचा वापर केला आहे। तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पांढऱ्या मिरीचा वापर करा, जेणेकरून इथे पहा रश्श्याचे इथे काळे काळच दिसत नाही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनिटभर आणि पुन्हा एकदा आपल्याला टेस्ट करून घ्यायचे आहे सगळं व्यवस्थित लागलं आहे का पाहण्यासाठी। पहा, किती छान असा दाटसरपणा हॉटेल सारखा आला आहे। तर पहा, इथे काळ्या मिरीचं आणि मिठाचं प्रमाण खूप छान असं झालं आहे आणि पहा किती छान असा दाटसर रस्सा तयार झाला आहे। कलर ही पाहू शकता। आता आपण इथे फोडणीची तयारी घालूया। मला पांढरा रस्सा बनवताना जर खूप काय आवडत असेल तर ती फोडणी असेल। चला लगेचच आपण फोडणीची सुरुवात करूया, तयारी करूया। आणि सगळ्यात लास्टला जिरी घालून घ्यायची। जिरी लगेचच जळते म्हणून सगळ्यात लास्टला जिरी घालून घ्यायची। आता पहा, एका तमालपत्रीवरतीच राहिले। आता पहा, तेल गरम आहे आणि आता यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला 5 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांनी आपण बघू आणि आता आपण झाकण काढून घेऊया। पहा, किती छान असा सुगंध दरवळत आहे आणि किती छान असा आपला पांढरा रस्सा झाला आहे। पहा, पहा, हॉटेल सारखा खूप छान असा झाला आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला सांगायला विसरू नका। माझी ही दुसरी मेथड आहे, दुसऱ्या पद्धतीने मी शिकवलं आहे, नक्की एकदा ट्राय करा।